बघा, हे संडे मसाला आहे, मालवणी, आगरी, घाटी, कोल्हापुरी, काळा मसाला, खानदेशी मसाला, म्हणजे जे काय महाराष्ट्रामध्ये जितके पण मसाले बनवले जातात ना, म्हणजे घरगुती पद्धतीचे, तर ते सगळे मसाले तुम्हाला या एकाच शॉप मध्ये मिळते. हळद आहे, धणा पावडर आहे, जिरा पावडर आहे, चिकन मसाला आहे, मटन मसाला आहे, मच्छी मसाला आहे, बिर्याणी मसाला आहे, मिसळ मसाला आहे, गोडा मसाला आहे, किचन किंग मसाला आहे, सांबार मसाला आहे, असे टोटल सगळ्या प्रकारचे मसाले. मिरच्या तुम्ही बघू शकता एकदम चांगल्या सुकवतायत. सगळ्या अशा मिरच्या, इंदोरी धणे आहेत, चांगले हिरवेगार धणे आहेत, आणि मिरच्यांची क्वालिटी तुम्ही बघू शकता, एकदम चांगल्या जातीवन मिरच्या आहेत. बघा, त्रिफळ पण एकदम साफ केलेल्या आहेत. बघा, तुम्हाला बी वगैरे कुठे मिळणार नाही. देखे काढून सुकवलेले मिरचे, तो मालवणी मसाला आहे, आणि याच्यामध्ये जवळजवळ 21 प्रकारचे मसाले घेतले, गरम मसाले प्रॉपर तेलामध्ये वगैरे तेल वगैरे टाकून व्यवस्थित अगदी मंद आचेवर भाजले जातात. जसं आपण घरी करतो ना, म्हणजे रेग्युलर, म्हणजे आपली आई किंवा आजी जशी जुन्या पद्धतीने मसाला बनवायचे ना, तर त्याच पद्धतीने इथे मसाला तयार केला जातो. त्याच्यामुळे यांची जी चव असते ना, ती अगदी जुन्या पारंपरिक मसाले जसे असतात ना, तर तशी चव असते. नमस्कार मंडळी, मी नीता पाटील तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते. तर आज मी इथे आलेले आहे कल्याणला, आणि कल्याणमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे कल्याणचा सगळ्यात मोठा मसाल्याचं दुकान. तर इथे ना सगळ्या प्रकारचे तुम्हाला मसाले, तयार केलेले मसाले मिळतील. नॉर्मली मिरच्या पण मिळतील, पण सगळ्यात बेस्ट इथले मसाले खूप फेमस आहेत, आणि खूप चांगल्या क्वालिटीचे मसाले मिळतात. म्हणजे आपल्याला नॉर्मली मार्केटमध्ये पॅकेटचे वगैरे मसाले मिळतात, ते त्याच्यात चव वगैरे पण बोलाल तर ती बाहेरची चव माहितीच आहे पॅकेटच्या मसाल्याची कशी असते. पण यांचे जे मसाले आहेत ते तुम्हाला अगदी जेवणामध्ये घरगुती चव आणून देईल अशा पद्धतीने यांनी मसाले बनवताना पण मी तुम्हाला दाखवणार आहे की कसे ते मसाले बनवतात, तयार करतात. बऱ्याच जणांना मसाले घरी तयार करायला जमत नाही. बऱ्याच जणांकडे मिरच्या सुकवायचे वांदे असतात, काही जणांना ते डेखे मोडाची कंटाळा येत असतो, आणि काही जणांना म्हणजे मसाला बनवायला वेळही मिळत नाही. तर अशांसाठी मी हा ब्लॉग केला. म्हणजे इथे तुम्हाला सगळ्या घरगुती पद्धतीचा सगळा मसाला तयार करून मिळणार आहे. म्हणजे तयार केलेले मसालेच आहेत जर, आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने पण इथे येऊन मसाला तयार करू शकता. खूप छान क्वालिटीचे सगळे मसाले आहेत, आणि एकदम घरगुती चव आणणारे सगळे मसाले आहेत. तर दाखवते तुम्हाला इथे कोणकोणत्या प्रकारचे तयार केलेले मसाले आहेत आणि काय काय रेटमध्ये आहे. तर व्हिडिओ चालू करायच्या आधी तुम्हाला इथे जे ओनर आहेत तर त्यांची मी तुम्हाला ओळख करून दाखवते. नमस्कार सर. नमस्कार. कसे आहात? एकदम मजेत. तुम्ही कशा आहात? मस्त. तर काय काय पद्धतीचे मसाले आहेत तुमच्या, म्हणजे मसाल्याची खासियत काय पहिले ते तुम्ही सांगा. आमच्याकडे मसाल्याची खासियत म्हणजे आम्ही स्वतः जाग्यावरती आणि तुमच्या समोर सर्व प्रकारच्या मसाले बनवून देतो. म्हणजे आमचं कसं, आम्ही ऑलरेडी सर्व मिरच्या साफ करून सुकून ठेवलेल्या असतात. तुम्ही आल्यानंतर तुम्हाला कोणता मसाला बनवायचा, त्याच्यामध्ये कोणत्या मिरच्या वापरायच्या, किती गरम मसाला वापरायचा ते तुम्ही मला सांगायचं. जर बऱ्याच जणांना रेसिपी माहिती नसतात की बाबा कोणता मसाला कसा बनवायचा, तर आपण आमच्याकडे सर्व प्रकारच्या रेसिपी आहेत. त्या पद्धतीत आम्ही तुम्हाला सर्व मसाले बनवून देतो. मग मिरच्या साफ करून सुकून ठेवल्या असल्यामुळे ते आम्ही मिरच्या घेतो, गरम मसाले सर्व घेतो, ते तुमच्या समोर भाजतो आणि तुमच्या समोर ते बनवून देतो. बनवताना तुम्ही आतमध्ये बसून बघू शकता की तुमचा मसाला कशा पद्धतीत बनला जातोय. त्यामुळे कोणतेही टेन्शन नाही, एकदम व्यवस्थित आणि टेस्टी मसाला आपण बनवून देतो. नाव सांगा सर तुमचं पहिले. माझं नाव संतोष शिंदे आणि माझ्या दुकानाचं नाव आहे शिंदे मसाला. आणि आपला ऍड्रेस आहे रामबाग चिकन घर, दत्त मंदिराजवळ, आणि भरत भोईर पार्कच्या बाजूला. अच्छा, म्हणजे इथे येण्यासाठी म्हणजे नॉर्मली कसं यावे लागेल तरी? स्टेशन पासून तुम्ही आलात तर शेअरिंग भेटते स्टेशन वरनं. कल्याण स्टेशन वेस्टला का? हो, कल्याण स्टेशन वेस्टला तुम्ही उतरल्यानंतर तिथून शेअरिंग रामबागला जाणारे विचारले तर तुम्हाला आपल्या दुकानाजवळ आणून सोडणार. अच्छा, म्हणजे नॉर्मली फक्त आणि प्रायव्हेट गाडी असेल तर बेस्टच आहे. आणि तुम्ही याच्या आधी जर मला फोन केलात, मी नंबर देईल तुम्हाला, त्याच्यावर लोकेशन पाठवणार. नंबर आपल्या स्क्रीनवर जो दिसत आहे ना, तर त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून यांच्याशी म्हणजे पत्ता विचारू शकता की कसं यायचं वगैरे काय ते. आणि तुम्ही म्हणजे ऑनलाईन पण म्हणजे मसाले विकता का? हे हो, ऑनलाईन पण देतो, पण त्याकरता कसं होतं की पोर्टरला तुम्हाला त्याची पे करावी लागते. किती मसाला तुम्ही मागू शकता, मग आम्ही ते पोर्टरच्या माध्यमातून पाठवून देतो. पोर्टर वाल्याचे जे काही अमाऊंट होतील ते तुम्हाला द्यावे लागतील. अच्छा, म्हणजे किती तरी साधारण मसाला म्हणजे किती मागू शकता? किती म्हणजे 1 किलोच्या पुढे? 1 किलोच्या पुढे तुम्ही, मला काय पोर्टर वाल्यालाच द्यायचे ना, मग तुम्हाला डिपेंड करायचे की तुम्हाला किती पैसे. म्हणजे अर्धा किलो मागवलं तरी पण चालेल? हा, ते पोर्टरला तुम्ही पैसे द्यायचे. बघा, तुम्हाला हे जे मसाले दिसतात बघा, हे संडे मसाला आहे, मालवणी, आगरी, घाटी, कोल्हापुरी, काळा मसाला, खानदेशी मसाला, म्हणजे जे काय महाराष्ट्रामध्ये जितके पण मसाले बनवले जातात ना, म्हणजे घरगुती पद्धतीचे, तर ते सगळे मसाले तुम्हाला या एकाच शॉप मध्ये मिळतील. आणि हे मसाले तुम्हाला इथं काय, बऱ्याच जणांना जर इथे यायला जमत नसेल,
कल्याणला यायला लांब पडत असेल तर तुम्हाला ते घरपोच सुद्धा तुम्हाला डिलिव्हरी करून देतील. आपल्याकडे सगळे म्हणजे आगरी, मालवणी, घाटी, कोल्हापुरी, काळा, खानदेशी, गरम मसाला, तिखा लाल आहे, काश्मीरी पावडर आहे, बेडगी पावडर आहे, हळद आहे, धना आहे, गरम मसाला आहे आणि अच्छा. आमचे स्वतःचे स्पेशल रेसिपी म्हणजे चिकन मसाला, मटन मसाला, बिर्याणी मसाला, मच्छी मसाला. अच्छा, इतके सारे मसाले आहेत. हे पण आहे. वगैरे कशा डेखे वगैरे मोडून देता की कसं काय करता? हो, सगळे मिरच्या साफ करून सुकून भाजून पण. काही लोकांना भाजून पाहिजे असेल तर अच्छा, भाजूनही कोणाला देतो. भाजून पाहिजे तर भाजून भाजूनही वगैरे देतो सगळं सगळ्या म्हणजे प्रकारचे. टोटल म्हणजे तुम्हाला घरगुती जसा मसाला आपला असतो ना हा हा तो घरगुती मसाला तुम्हाला इथे तयार करून देणार आहेत. एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला इथे मसाला मिळणार आहे बघा करून. आणि मसाल्यांसोबत इथे तुम्हाला खोबरा बोला. वगैरे पण आहे, गरम मसाला आहे, जिरा गरम जिरा मसाला पावडर आज आहे, धणा बनवतो. पावडर आहे, हळद आहे, संध्याकाळपर्यंत भेटेल. संकेश्वरी आहे, संपलंय बेडगी आहे, काश्मीरी मिरची पावडर आहे, तिखा लाल नाही आहे ना बिलकुल आणि आहे पण ते सोबत इथे लोणचे पण आहेत बघा तयार लागेल केलेले, ना तर ते कुठेतरी पण खायला. आहे. तुम्ही घरगुती तुला गोड पद्धतीने आंबा. सगळे लोणचे पण मिळणार गोड आहेत आंबा बघा दे. इथे. तर खूप साऱ्या प्रकारचे मसाले आहेत, लोणचे आहेत. तर तुम्ही इथे येऊन मस्त अशी शॉपिंग करू शकता मसाल्याची, गरम मसाल्याची. हो, आपण आतमध्ये जाऊन बघूया कसा हे मसाले तयार करतात. आणि मिरच्या वगैरे आणि तुम्हाला इथे म्हणजे नुसते मसालेच मिळतात तर तुम्ही मिरच्या वगैरे जर कोणाला पाहिजे तसं हा देता? हा कसं आहे आपण ऑर्डर प्रमाणे बनवून देतो. तुम्हाला जसं पाहिजे तसं मी बनवून देतो. अच्छा. आता तुम्हाला माझ्याकडे सगळ्या मिरच्या साफ केलेल्या सुकवलेल्याही आहेत आणि देटेवाल्या तुम्हाला घरी जाऊन साफ करून सुकवून आणायचे असतील, भाजून आणायचे अच्छा, म्हणजे असतील जसे तसंही तुम्हाला करू मिरच्या शकतो. पाहिजे त्याप्रमाणे रेट असतील. रेट Yes, तरी yes, yes. साधारण काय असतील? आपण आता नॉर्मली तुम्ही 340 रुपयाला देटवाली मिरची आहे समजा, ती अच्छा. जर तुम्ही माझ्याकडनं साफ करून सुकवून घ्याल. हा. आपण नॉर्मली काय होतं मिरची साफ केली सुकवली तर वजन कमी होतं. बरोबर. मी तुम्हाला जेव्हा साफ करून सुकवून देतो तर 1 किलो पूर्ण देतो. त्याचे फक्त 80 रुपये एक्स्ट्रा घेतो. अच्छा. 20 रुपये साफ करायचे, 20 रुपये सुकवायचे आणि सुकवायचे. 40 रुपये जे कमी झालेलं वजन असतं ते मी बरोबर. तुम्हाला त्या मध्ये वाढवून देतो. वाढून देते असे म्हणजे 80 रुपये. नॉर्मली सेम रेटच होतात म्हणजे Same rate, बाहेरचे हा. असतात ते. तुमची फक्त मेहनत मी कमी हा, करतो. मेहनत कमी होते इथे. खूप हॅटिक काम असतं म्हणजे ते करणं म्हणजे खूप सोपं नाहीये. एक मिरच्या, मसाला हा. बनवायला ताई तुम्हाला सांगतो कमीत कमी 3 ते 4 दिवस हा, जातात. ती- मार्केटला जावा, मिरच्या मार्केटला घेऊन या, जा. त्या साफ करा, त्या हो, सुकवा, हो. त्या भाजा, नंतर बनवायला 1 दिवस जातो. हो, सोप्या पद्धतीने जर मसाला बनवायचा असेल ना तर शिंदे मसाल्यांच्या शॉपला तुम्ही व्हिजिट करू शकता आणि मस्त असा इथून मसाला तयार करू शकता किंवा विकतही घेऊ शकता. तर आपण ना इथे थोडे मसाल्यांचे रेट बघूया. हेच रेट आहेत का हो तुमचे? हो हे समोरचं रेट. तर इथे बघा तुम्हाला सगळ्या प्रकारचे टोटल सगळे मसाले मिळतील बघा. आगरी मसाला आहे, मालवणी आहे, घाटी आहे, कोल्हापुरी, काळा मसाला आहे, खानदेशी मसाला आहे, गरम, तिखा, काश्मीरी, बेडगी पावडर आहे, हळद आहे, धणा पावडर आहे, जिरा पावडर आहे, चिकन मसाला आहे, मटन मसाला आहे, मच्छी मसाला आहे, बिर्याणी मसाला आहे, मिसळ मसाला आहे, गोडा मसाला आहे, किचन किंग मसाला आहे, सांबार मसाला आहे. असे टोटल सगळ्या प्रकारचे मसाले मिळतील. आणि अजून पण तुम्हाला कुठल्या प्रकारचे मसाले जर असतील ना तुमच्या स्वतःच्या आवडीचे तर ते पण ते तुम्हाला स्वतः बनवून देतील. तर बघा आगरी मसाला 700 आहे, मालवणी 700 आहे, घाटी 600, असे वेगवेगळे रेट आहेत. तिखालाल 400 रुपयापासून तुम्हाला इथे म्हणजे मसाला म्हणजे मिळते बघा. धणा पावडर 350, असे वेगवेगळे रेट आहे. आणि सगळं तुम्हाला ना इथे कुठून मिळणार आहेत मसाले. असे नॉर्मली मशीनचे वगैरे नाही, चक्कीचे मसाले नाही, तर तुम्हाला इथे चांगले घरगुती पद्धतीने कुटलेले मसाले आहेत. मिरच्या तुम्ही बघू शकता एकदम चांगल्या सुकवतायत. सगळ्या अशा मिरच्या त्यांच्याकडे भरपूर जागा आहे आणि ते सगळे मिरच्या नाही तर सगळे प्रॉपर उन्हामध्ये सगळ्या सुकून तुम्हाला चांगले डेखे वगैरे मोडून असं नाही की तुम्हाला घेतल्या ओल्या मिरच्या दिल्या असं नाही, चांगल्या सुकवून तुम्हाला प्रॉपर डेक वगैरे मोडून चांगली मिरची देतील. मिरची पाहिजे तर तुम्हाला मिरची पण खरेदी करू शकता किंवा मसाले तर घेतलेत ना एकदम बेस्ट मसाले आहेत. गेल्या वर्षी मी तुमच्याकडून मसाला नेले, एकदम बेस्ट मसाला. म्हणजे चिकन जो केला ना मी एकदम भारी झालेला, खूप म्हणजे खूप टेस्टी झालेला चिकन. आणि अजून पण मी तो मसाला मी अगदी चवीने वापरते. इतका छान मसाला आहे तुमचा. थँक्यू. जसं तुम्हाला मी मसाला दिला तो आवडला ना तसंच ह्या आमच्या आजी आहेत मसाला बनवायला आलात आमच्याकडे. त्यांच्या बाजूवाल्यांनी बनवलेला त्यांचा तो त्यांना आवडला म्हणून ते इकडे आमच्याकडे बनवायला आले. कुठे आले तुम्ही मावशी? कल्याण वेस्टला. अच्छा, तर म्हणजे कुठला मसाला बनवते तुम्ही आता इथे? मालवणी मसाला बनवते. अच्छा, किती किलोचा मसाला तयार करताय? 10 किलोचा मसाला. बापरे, 10 किलोचा म्हणजे वर्षाचा मसाला तयार करते. ओके ओके. तर बघा इथे ना म्हणजे एकदा जर यांचा मसाला तुम्ही खरं टेस्ट केलात ना, खरं मला पण मी मागच्या वर्षी यांच्याकडे नॉर्मली अशीच फिरत आलेली आणि थोडे मसाले नेलेले नाही, जास्त पण नव्हते नेलेले, पण मला यांचे मसाले इतके आवडले ना की म्हणजे पुन्हा मी यांच्याकडे मसाले घ्यायला आले. तर आपण आता ना इथे ते मसाले कसे तयार करतात ना ते पण बघूया. तुम्हाला अगदी घरगुती पद्धतीने हे मसाले तयार करतात, अगदी प्रॉपर भाजून वगैरे आणि चांगले डंकार कुटून तुम्हाला हे मसाले तयार करून देतील. तर हळद वगैरे कशी आहे इकडे? हळद वगैरे 300 रुपये किलो. धणे वगैरे बघा एकदम चांगले इंदोरी धणे आहेत, चांगले हिरवेगार धणे आहेत. आणि मिरच्यांची क्वालिटी तुम्ही बघू शकता, एकदम चांगल्या जातीवर मिरच्या आहेत. आणि याच्यामध्ये ना सगळ्या प्रकारच्या मिरच्या आहेत. जर तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही मिरच्या सिलेक्ट करू शकता आणि चांगला इथे म्हणजे मसाला तयार करू शकता. तयार केलेले मसाले पण मिळतील, चिकन, मटन, मच्छी सगळ्या प्रकारचे. हे सॅम्पल बनवलेले आहेत, त्यांच्याकडे भरपूर स्टॉक आहे. हे फक्त तुम्हाला सॅम्पल म्हणून सगळे मसाले ते दाखवत आहेत.
आणि हे आहेत ना हे गरम मसाले, अख्खा गरम मसाला काय रेट मध्ये आहे तरी तुमच्याकडे? नाही, प्रत्येकाचं तोळ्यावरती ना, प्रत्येकाचा भाव वेगवेगळा भाव आहे आणि प्रत्येकाचे वेगवेगळे रेट. आणि यांच्याकडे बघू शकता मसाले जे आहेत ना लोकल नाही आहेत, हे बघू शकता एकदम चांगल्या क्वालिटीचे मसाले आहे सगळं. म्हणजे असं तुम्हाला बघा बडीचं पण बघू शकता एकदम हिरवीगार, जिरं जे काय असेल ना सगळे मसाले ना एकदम चांगले क्वालिटी आहे बघा. जावित्रीची पण तुम्ही क्वालिटी बघू शकता, क्वालिटी सगळी एकदम एक नंबर आहे, बेस्ट क्वालिटी घेतात ते म्हणजे बघा त्रिफळा पण एकदम साफ केलेल्या आहेत बघा, तुम्हाला बी वगैरे कुठे मिळणार नाही. आणि वेलची पण बघू शकता एकदम मोठी मोठी वेलची. ह्या सगळ्या म्हणजे तुम्हाला जे गरम मसाले जे दिसत आहेत ना हे सगळे मसाले ते तुमच्या मसाले आपल्या जे मसाला आपण तयार करतो ना त्याच्यामध्ये ते प्रमाण घेऊन टाकतात. तर तुम्हाला सगळ्यांना सगळं इथे वजन करून मिळेल, जे काय असेल ना ते वजन करून नंतर तुमच्या प्रमाणामध्ये ते मसाले तयार करून देतील. तर बघा इथे आता ना मालवणी मसाला तयार करतायत, तर तुम्हाला दाखवते मसाला बघा. इथे गरम मसाले सगळे भाजून घेतलेत आणि मिरच्या बघा इथे सगळ्या डेथी मोडून सुकवलेल्या मिरच्या हळकुंड आहे, हिंग आणि काय जायफळ आहे का, सगळ्यात तुम्हाला ना व्यवस्थित प्रॉपर तेलामध्ये ना भाजून वगैरे घेतात. म्हणजे घरगुती सगळी चव येते, आधीच्या हातची चव येते. आणि हा जो तयार करते तो मालवणी मसाला आहे आणि याच्यामध्ये जवळजवळ 21 प्रकारचे मसाले घेतात गरम मसाले. आणि त्या मिरच्या कुठल्या कुठल्या आहेत? पांडी आहे, काश्मीरी, शंकेश्वरी, लवंगी. अच्छा पांडी, शंकेश्वरी, बेडगी आणि कुठले बोलले? शंकेश्वरी, लवंगी आहे. तर या सगळ्या मिक्स मिरच्या आहेत, तापून घेतल्यात ना, या सगळ्या सुकून वगैरे घेतलेल्या आहेत. आणि याच्यामध्ये धणे, बडीशोप, जिरा, खसखस आणि तेजपत्ता वगैरे आहे. तर सगळे असे मसाले ना प्रॉपर तुम्हाला सगळे भाजून वगैरे बघा तेल वगैरे टाकून सगळे भाजून मिळतील. हे बघा हे पण मसाले ना गरम मसाले सगळे प्रॉपर तेलामध्ये वगैरे तेल वगैरे टाकून व्यवस्थित अगदी मंद आचेवर भाजले जातात. तेल पण बघू रिफाईंड तेल आपलं ना म्हणजे चांगल्या क्वालिटीचं तेल वापरतात. मसाले बनवताना कस्टमर इथे बसून बघू शकतो त्यांचा मसाला म्हणजे भरपूर जागा आहे. एकदा सीझन चालू झाला ना काही ती फुल गर्दी होईल आणि मग तुम्हाला बसण्यासाठी बघ चांगलं म्हणजे जागा पण भरपूर आहे, असं उन्हात वगैरे बसण्याची गरज नाहीये. हे आहे का नवीन ऍड केलंय का त्याच्यामध्ये चाळण डायरेक्ट आहे? हो नाही, आताच्या ज्या मशिनरी आहेत ना ते डायरेक्ट चाळणवाले आहेत ना. हा नाहीतर मग हाताने करावं लागतं. हाताने नाही, हे ना डायरेक्ट म्हणजे ना याच्यामध्ये मसाला टाकायचा ऑटोमॅटिकली, त्याच्यामध्ये मसाला चाळून पण होतो, म्हणजे दोन्ही पण कामं होतात. तर बघू शकता इथे ना बघा मिरच्या अशा टाकल्यात आणि ना हे ढंकर सगळं मसाला इथे कुठला जाईल. बाहेर आहे ना, बाहेर मी तुम्हाला दाखवलं की कसं मसाला भाजला जातो, म्हणजे सगळं प्रॉपर अगदी मसाला ते भाजून वगैरे घेतात. आणि इथे बघा हा डंका आहे आणि बाजूला इथे अजून दुसरी मशीन बसवायला घेतले, म्हणजे उद्या का परवा येणार आहे त्यांची मशीन, तर तिथं अजून एक मशीन बसणार आहे. आता आवाज खूप येईल याचा, त्याच्यामुळे मी बोलणं बंद करते आता. तर दादा तुम्ही पण इथे मसाला बनवायला आलेत का? हो मी पण मसाला बनवायला आलो इथे. अच्छा कुठून आहात तुम्ही? मी कल्याण इथून आलो. अच्छा नेहमी बनवता का मसाला इथे? नाही माझ्या एका मित्राने परवा दिवशी एक मसाला बनवला इथे. मला तो खूप आवडला म्हणून मी त्याचा रेफरन्स घेऊन तिकडे आलो. अच्छा म्हणजे आधी तुम्ही दुसरीकडे मसाले बनवायचे का? मी दुसरीकडे बनवायचे. इकडे बनवायला आले. अच्छा म्हणजे ऍक्च्युली यांची टेस्ट खूप छान आहे. मागच्या वर्षी मी पण इथे आलेल ना तर मला यांची टेस्ट खूप आवडली, म्हणून मी ऍक्च्युली मसाले बनवले तरी पण मी यांच्याकडचे मसाले नेहमी म्हणजे घेऊन जातेच. तर यावर्षी पण मी इथले मसाले थोडेफार घेऊन जाणार आहे. ऍक्च्युली मसाल्यांची चव बघाल ना इतके सुंदर आहे ना, खूप छान क्वालिटीचे मसाले आहेत. जर बघू शकता इथे तुम्हाला चांगल्या क्वालिटी जर मसाले पाहिजे असतील ना शिंदे मसाले शॉपला तुम्ही नक्की व्हिजिट करू शकता. व्हिजिट करा, आवडला तर परत या आणि आवडला तर तुमच्या इतर लोकांनाही सांगा, आजूबाजूवाल्यांनाही सांगा. हा मी आगरी मसाला बनवलेला आहे आणि खूप छान मसाला आहे, कलर पण खूप सुंदर आलाय, मस्त कलर आहे बघा. सुगंध तर खूप छान येते मसाल्याचा आणि मस्तच मसाले झाले, छान मसाला झालेला आहे. तर मंडळी तुम्ही पण या आणि नक्की इथे व्हिजिट करा आणि मसाल्याची शॉपिंग करा. मसाला एकदम घरगुती पद्धतीने बनवला जातो. दाखवलेच आहे तुम्हाला मिरच्या वगैरे
एकदम प्रॉपर चांगल्या क्वालिटीच्या मिरच्या पण क्वालिटी चांगली आहे, गरम मसाल्याची क्वालिटी चांगली आहे आणि जे त्यांची बनवण्याची पद्धत आहे ना जसं आपण घरी करतो ना म्हणजे रेग्युलर म्हणजे आपली आई किंवा आजी जशी जुन्या पद्धतीने मसाला बनवायचे ना तर त्याच पद्धतीने इथे मसाला तयार केला जातो. त्याच्यामुळे यांची जी चव असते ना ती अगदी जुन्या पारंपरिक मसाले जसे असतात ना तर तशी चव असते. आणि इथे ना भरपूर जण ना असे म्हणजे तयार केलेले मसाले घ्यायला जास्त करून येतात. तर मंडळी तुम्हाला पण असे पारंपरिक घरगुती तयार केलेले मसाले पाहिजे असतील तर शिंदे मसाला सेंटरला नक्की तुम्ही व्हिजिट करू शकता आणि मस्त अशी इथून मसाल्यांची शॉपिंग करू शकता. मसाले ते तुम्हाला दाखवलेलेच आहेत मी, भरपूर प्रमाणामध्ये मसाले आहेत. कुठलाही तुम्ही मसाला बोला इथे सगळ्या प्रकारचे तुम्हाला इथे मसाले तयार करून देणार आहेत. आणि ऑनलाईन पण तुम्ही इथून खरेदी करू शकता. घर बसल्या हे मसाले ऑर्डर करायचे असतील तर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घरगुती घर बसल्या हे मसाले तुम्ही ऑर्डर करू शकता. मंडळी आजचा हा माझा कल्याणमधला मसाले मार्केटचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत बाय बाय मंडळी.